आजच्या दिवसभराच्या झटपट बातम्या. ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात. मुख्यमंत्र्यांची घोषणा. 5 लाख नागरिकांना आरोग्य किट, 5 लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना गहू तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत. नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण आणणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या 2-3 दिवसात नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यानंतर मदतीचे सर्वंकष धोरण ठरवू. ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोदाकाठी 16 गावांना अजूनही पुराचा वेढा. मराठवाड्यात 910 DP, 9000 खांब पाण्यात. गोदावरीच्या पुराचा तडाखा. 100 हेक्टर मिरची पाण्यात. अतिवृष्टी पुरामुळे देशात 1528 जणांचा गेला बळी. यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान 1528 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित ठरली. आकडेवारीनुसार पूर्व अतिवृष्टीमुळे 935 जणांचे प्राण गेले तर 570 जणांचा मृत्यू वीज कोसळणे व मेघगर्जनेसारख्या घटनांमुळे झाला. राज्यनिहाय परिस्थिती. मध्य प्रदेशात 290 मृत्यू नोंदले गेले, त्यापैकी 153 जण अतिवृष्टी व पुरामुळे तर 135 जण वीज कोसळून मृत्युमुखी पडले. उत्तर प्रदेशात 201 मृत्यू, त्यापैकी 112 वीज कोसळल्यामुळे व 69 अतिवृष्टीमुळे झाले. झारखंडमध्ये 129 मृत्यू, त्यापैकी 95 वीज कोसळून झाले. बिहारमध्ये 62 जणांचा मृत्यू, सर्व वीज कोसळण्यामुळे झाला. दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.